नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एलपीजी गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी। ई-केवायसीची अंतिम तारीख वाढली। एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। आधार कार्डवर आधारित एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची मुदत वाढवण्यात आली आहे। याआधी ग्राहकांना 16 ऑगस्ट 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र आता ही मुदत वाढवून 23 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे। त्यामुळे अजून ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे। नवीन डेडलाईन काय? स्वातंत्र्य दिन आणि त्यानंतरच्या सुट्ट्यांमुळे बऱ्याच ग्राहकांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करता आली नाही। त्यामुळे ग्राहकांना आणखी काही दिवसांची मुदत वाढवून दिली आहे। पण याचा अर्थ ई-केवायसीकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे नाही। दिलेल्या मुदतीत सर्वांनी प्रोसेस पूर्ण करणं ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे। घर बसल्या कशी कराल ई-केवायसी? ग्राहकांना ई-केवायसीसाठी गॅस एजन्सीमध्ये जाणं गरजेचे नाही। संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ॲपद्वारे ऑनलाईन प्रोसेस पूर्ण करता येते। इंडियन ग्राहक इंडियन ऑइल वन ॲपद्वारे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन। भारत गॅस ग्राहक हॅलो BPCL ॲपद्वारे ई-केवायसी। HP गॅस ग्राहक HP पे ॲपद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येते। ऑनलाईन ई-केवायसी करताना अडचणी आल्यास ग्राहक आपल्या एलपीजी वितरकाकडे जाऊनही प्रोसेस पूर्ण करू शकतात। त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता 23 ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचे आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, नवी मुंबई।